दोन सलामीवीर बॅटर लगेच मैदानामध्ये यायचे. यस, आता सामन्याला सुरुवात होईल. टॉस जिंकले द बेस्ट बॉईज या संघाने. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक आपण पाहतोय. 12 संघ मालक, 12 संघांचे 12 संघ मालक आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. चला, एक्स्ट्रा प्लेयर पाठवायचे. शिवडी मुंबईकर आपला एक्स्ट्रा प्लेयर देखील आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये लगेचच पाठवा. दोन सलामीवीर बॅटर म्हणून आपण जर पाहिलं तर अनिकेत चव्हाण अंडे आणि आदित्य दळवी एडी. एक्स्ट्रा प्लेयर शिवडी मुंबईकर. यस, थँक्यू शिवा दरेकर, थँक्यू संदीपजी इंगळे. आणि आता या सामन्याला सुरुवात होतीये. रोहन आवटे षटक क्रमांक 1. चांगला खेळ केलाय रोहन आवटेने देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये. लेफ्ट हँडर गोलंदाज आहे, त्याची देखील चर्चा होईल या संपूर्ण स्पर्धेत. आणि तोच आता हे पहिलं षटक हाताळताना पाहायला मिळतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. चला, या सामन्याला सुरुवात झाली आहे. महत्वाचा सामना. दोन्ही संघांना सामना जिंकायचा आहे. प्रयत्न करणार आहेत दोन्ही संघ देखील. अनिकेत चव्हाण अंड्याला आपण पाहतोय आणि एडी त्याच्या समवेत नॉन स्ट्रायकिंग एडला tenniscricket.in ची संपूर्ण टेक्निकल टीम देखील सज्ज झाली आहे. रोहन आवटेचं पहिलं षटक. प्रेक्षकांच्या नजरा या मॅच वर आहेत, कारण याच मॅच मध्ये आता तारे सितारे. रोहन आवटे षटक क्रमांक 1. पहिलाच बॉल रोहन आवटेचा सोडून दिलाय. बॅटरने वाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि एक धाव आता धाव फलकावर पाहायला मिळते. द बेस्ट बॉईज एका बाजूला, दुसऱ्या बाजूला शिवडी मुंबईकर, एका बाजूला फरदीन काझी, दुसऱ्या बाजूला स्वराज परब. आणि हा महत्वाचा सामना आहे या दुसऱ्या दिवसातील. लेट कट खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर सौरभ पांचाळ इन ऍक्शन पाहायला मिळतात. यस, त्यांच्या मागे चांगला खेळ केला होता सकाळच्या सत्रामध्ये सौरभ पांचाळने देखील. ज्यावेळेला आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये राज विचारे. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? एकाच धावेवर आता समाधान मानावं लागणार आहे. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन म्हणजेच एक लेफ्ट हँडर बॅटर आहे आदित्य दळवी आणि त्याच्या जोडीला उजव्या हाताचा फलंदाज अनिकेत चव्हाण अंड्या. आय प्रोटेक्टर गॉगल सातत्याने तो लावून खेळत असतो. तो आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो. डोळ्याची काळजी घेत असतो आणि ते करणं देखील गरजेचं आहे मित्रांनो. जेव्हा तुम्ही एवढ्या मोठ्या स्तरावरची स्पर्धा खेळत असता, स्वतःची काळजी देखील घेणं गरजेचं असतं. म्हणूनच की काय एडीला आपण पाहतोय आता स्ट्रायकिंग एंडला. आय प्रोटेक्शन त्याच्या डोळ्यावर आहे. त्याने स्वतःला प्रोटेक्ट केलं. त्याच्या डोळ्यांना प्रोटेक्ट करत असतो हा खेळाडू. संधी आहे. फटका फसलाय बॉलच्या खाली. फिल्डर आणि या ओव्हर मधली पहिली विकेट. फलंदाज आदित्य दळवी एडी ओयुटी आउट. भूषण आलाय नवीन फलंदाज भूषण शिंदे. फलंदाज आदित्य दळवी माघारी परतला. पहिल्याच ओव्हरमध्ये लेफ्ट हँडर गोलंदाजाने लेफ्ट हँडर बॅटरची विकेट मिळवून दिली. झेलबादच्या स्वरूपात त्याची विकेट. मोठा धक्का. टीम शिवडी मुंबईकर्स चांगला झेल टिपला होता. फिल्डर होता त्या ठिकाणी आपण पाहिलं तर वेदसुराने चांगला झेल, चांगलं कलेक्शन पाहायला मिळालं आणि त्यानंतरचं ते सेलिब्रेशन. नवीन फलंदाज भूषण शिंदे. बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये भूषणला. संघाला गरज आहे. चांगला बॉल. चेंडूला सन्मान दिला होता परंतु मिस फिल्डिंग पाहायला मिळाली.
अथर्वकडून मिस फिल्डिंग आणि त्यानंतर त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी उचलला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बॉल पडल्यानंतर थोडासा कट झाला आणि त्यानंतर बॉल हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हर मध्ये फिल्डर होता अथर्व, त्याच्याकडून थोडीशी चूक आणि त्यानंतर मात्र ती एक धाव आता कंप्लीट केली आहे. धावा येत आहेत, धावा गोळा करण्याचा प्रयत्न केला जातोय पहिल्या ओव्हरमध्ये आणि ते करणं देखील गरजेचं आहे, कारण ठाऊक आहे प्रत्येक खेळाडूला किती महत्वाचा सामना, इम्पॉर्टंट मॅच मध्ये आपण मैदानात उतरलोय. ज्यावेळेला सरळ उडवलाय, नाव आहे अनिकेत चव्हाण. अंड्या आणि अंड्यासारखा बॉल फिरत निघून गेलाय 6 धावांसाठी. षटकार. नऊ धावा आता धाव फलकावर. पहिल्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर आहे. स्लोअर वन बॉल, गतीमध्ये परिवर्तन, मिड ऑफ मध्ये फिल्डर आहे यश, कोणती चूक करणार नाहीये. डॉट बॉल म्हणजेच काय, आता पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा धाव फलकावर. एक गडी माघारी परतलाय टीम शिवडी मुंबईकर्स. नाईन ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट टीम शिवडी मुंबईकर्स. 4 बॉल मध्ये 7 धावांवर बॅटिंग करतोय अनिकेत चव्हाण. मितेश दलाल डॉन आलेत. एक्सपिरियन्स आहे या खेळाडूकडे, अनुभव आहे आणि तोच गोलंदाजात आहे. दुसरं षटक, पहिलं षटक देखील लेफ्ट हँडर गोलंदाजच पाहायला मिळाला, दुसरं षटकामध्ये देखील लेफ्ट हँडर गोलंदाजच पाहायला मिळतोय. पहिला युवा गोलंदाज होता, आता अनुभवी गोलंदाज आहे. त्याची देखील चर्चा होईल या संपूर्ण स्पर्धेमध्ये, या मॅच मध्ये. कारण पहिलं जे षटक हाताळलं होतं ते रोहन आवटेने हाताळलं होतं. रोहन आवटेचा उल्लेख केला तर तो युवा आहे, उद्योन्मुख आहे आणि त्यानंतर मात्र एका एक्सपिरियन्स खेळाडूकडे हा चेंडू सुपूर्त केलाय. त्याचं नाव आहे मितेश दलाल डॉन, मॅन फ्रॉम परेल. यस, वय वर्ष 50 आहे या खेळाडूचं. या वयात देखील तरुणाईला लाजवेल अशी गोलंदाजी सातत्याने करत असतो मितेश दलाल डॉन. पहिला बॉल भूषण शिंदेला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. पहिलाच बॉल, रन मिळणार नाहीये. बरोबर फिल्डर तैनात आहे मिड ऑफ मध्ये. यश आपण पाहतोय, यश चव्हाण. चांगली फिल्डिंग, चांगला खेळ यश चव्हाणने देखील केलाय सकाळच्या सत्रामध्ये. डीप मिड विकेट मध्ये जर आपण पाहिलं तर राज विचारे आहे. ज्यावेळेला चांगला फटका, फिल्डर नाहीये, लॉंग ऑफ मधून बॉल एक टप्पा घेत निघून चालल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चौकार. आणि या स्पर्धेनिमित्त मंगेशजी भोसले यांचे मित्र कुणालजी देशमुख यांचं देखील आगमन झालेलं आहे. कुणालजी देशमुख, आपण देखील व्यासपीठावर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2026 हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक या स्पर्धेमध्ये चौकार आलाय भूषण शिंदेच्या बॅटमधून. यावेळेला मोठा फटका, बॉल हवेत आहे आणि हवेतच राहील, निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 सिक्सर. नाईन्टीन ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. भूषण शिंदे 1 चौकार 1 षटकार. पहिला डॉट बॉल आल्यानंतर त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. आता स्क्वेअर लेगची दिशा निवडली आहे. आउटफील्ड फास्ट आहे आणि हा बॉल देखील गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार.
पहिला डॉट बॉल, त्यानंतर 4, त्यानंतर 6, त्यानंतर 4. ओहो, यावेळेला चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. मितेश कमबॅक करतोय, कारण पहिला डॉट बॉल आल्यानंतर 3 बॉलवरती मोठे प्रहार आले होते भूषण शिंदेच्या बॅटमधून. त्यानंतर मात्र हा 5वा आता डॉट बॉल आलाय. दुसऱ्या बॉलवर चौकार आला, तिसऱ्या बॉलवर षटकार आला, चौथ्या बॉलवर चौकार. म्हणजेच काय, आतापर्यंत 5 बॉलमध्ये त्याने 14 धावा खर्च केलेत. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या बॉलवर धाव कंप्लीट केली आहे. लेग बाईटची धाव असणार आहे असंच पंच सांगतायत. म्हणजेच काय, आता 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 24. झाले धाव फलकावर. क्रिकेट आणि हे काळ्या चौकीचं क्रिकेट, चिवडीचं क्रिकेट, संपूर्ण मुंबईचं क्रिकेट आता आपण पाहतोय मैदानामध्ये. प्रेक्षकांचा देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद, जिथे जाईल तिथे प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. कडाक्याचं ऊन आहे तरी देखील प्रेक्षकांची उपस्थिती या संपूर्ण स्पर्धेमध्ये ही उल्लेखनीय बाब आहे. या संपूर्ण स्पर्धेत आता पुन्हा एकदा आलाय गोलंदाजीसाठी रोहन आवटे. पुन्हा एकदा डावखुरे आताच्या गोलंदाजालाच आमंत्रित केलं जाईल. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील डावखुरे आताच्या गोलंदाजांचं वर्चस्व राहिलंय. झहीर खानचा उल्लेख केला जाईल, इरफान पठाणचा उल्लेख केला जाईल, मिचेल जॉन्सन ऑस्ट्रेलियाचा एक जलदगती गोलंदाज त्याचा देखील उल्लेख केला जाईल, मिचेल स्टार्क सध्याच्या घडीचा एक चांगल्या दर्जाचा गोलंदाज त्याची देखील चर्चा होते. वसीम अक्रमची देखील चर्चा होईल. चर्चा झाल्याच पाहिजे. रोहनचा पहिला बॉल पडल्यानंतर खाली राहिला होता. आता लगेचच थर्ड अंपायरची मदत मागितली आहे. आता त्याची पडताळणी केली जाईल. सरनासिर शेख त्याची पडताळणी करतील. विविध रंगाच्या हा जर्सीज. सर स्टंपिंग साठी रिव्ह्यू आहे, करेक्ट? यस, पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. विविध रंगाच्या जर्सीज आणि त्या जर्सीज डिझाईन क्रिएट करण्यामागे चिंतामणी स्पोर्ट्स म्हणजेच प्रकाशजी पांगम यांची मोलाची भूमिका पाहायला मिळाली. 12 संघांचे 12 संघ मालक आणि ती सर्व 12 संघच्या विविध रंगाच्या जर्सीज, विविध लोगोज. नॉट आउट, यस, पंचांचा निर्णय आलाय नॉट आउट. म्हणजेच हा डॉट बॉल असेल. 24 धावा आता धाव फलकावर, 24 ऑन बोर्ड. या पुढील सामना देखील तेवढाच महत्वाचा सामना आहे, कारण एका बाजूला प्रिवान अंथरा काव्या 11 आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर सुरेश बने 11 हा संघ देखील पाहायला मिळेल. भूषणसाठी पुढचा चेंडू, थोडीशी दिशा चुकली आहे. वाईड बॉल आता पंचांनी घोषित केलाय. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. 25 धावा आता धाव फलकावर. यावेळेला मोठा फटका सरळ रेषेमध्ये, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आहे. बॉलला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. 6 षटकार. एकतीस धावा धाव फलकावर. 31 ऑन बोर्ड. 31 झाले धाव फलकावर. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. इथून पुढे किती धावा होतील ते देखील पाहणं गरजेचं आहे, कारण आतापर्यंत एक विकेट माघारी परतलाय शिवडी मुंबईकर्स आणि प्रेक्षक देखील
फरदीनचीच वाट पाहत असतील. फरदीन नेमका आहे कुठे ती चर्चा देखील सगळ्या प्रेक्षकांना आता पाहायला मिळते आणि शिवा दरेकर देखील तेच म्हणतायत फरदीन आहे कुठे. ओ यावेळेला चांगला स्ट्रोक आहे, चांगला स्ट्रोक आहे भूषण शिंदेच्या बॅट मधून. फ्लिक ऑफ द रिच मनगटाचा पुरेपूर वापर. बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 सिक्सर. धन्यवाद धन्यवाद. समाज मंदिर हॉलच्या समोर जी दुचाकी वाहने पार केले ते सगळ्या वाहनधारकांना विनंती आहे प्लीज थोडं आपण सहकार्य करा. आतमध्ये टोईंग व्हॅन येते, आपण याची नोंद घ्यायची आहे. लगेच सगळ्या वाहनधारकांना विनंती आहे प्लीज समाज मंदिर हॉलच्या बाहेर समोर ज्या दुचाकी वाहने पार केले त्या सगळ्या वाहनधारकांना विनंती आहे प्लीज आपण थोडं सहकार्य करा. धन्यवाद. षटकार आलाय भूषणच्या बॅटमधून. चांगली सुरुवात. ज्यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर नाही आहेत. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न. आउटफील्ड फास्ट आहे आणि हा बॉल देखील गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चौकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. काय चौकीचा ऐतिहासिक शहीद भगतसिंग मैदान आणि ऐतिहासिक हा क्रिकेटचा महासंग्राम. ओ यावेळेला चांगला बॉल. फुल लेनचा बॉल होता. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न केला. स्वतःवर नाराज आहे भूषण. त्याला देखील ठाऊक होतं किती महत्वाचा चेंडू या बॉलवरती मोठा फटका आला असता, परंतु शॉट सिलेक्शन प्रॉपर नव्हतं. डॉट बॉल आलाय. धावा झाल्यात आता धाव फलकावर. 41 ज्यावेळेला मोठा फटका. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. भूषण मैदानात. बॉल चालले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सिक्सर. तीन ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावर. 47 योग्य दिशेने वाटचाल टीम शिवडी मुंबईकर्स या संघाची, कारण एक विकेट माघारी परतल्यानंतर डाव सांभाळल्या भूषण शिंदेने. अजूनही शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत. मितेश दलाल डॉन पुन्हा एकदा षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी सज्ज झालाय. सगळ्यांचं लक्ष या मॅचवर. महत्वपूर्ण सामना जिथे जाईल तिथे प्रेक्षक. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे रेलिंगवर जोर देऊ नका प्लीज. रेलिंगवर जोर देऊ नका. दुखापत होण्याची शक्यता आहे. विनंती आहे. आणि आता मितेश दलाल आले. डॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहे. अनिकेत चव्हाण अंड्या. नॉन स्ट्रायकिंग एंडला भूषण शिंदे. त्याने चांगली कामगिरी केली आहे. तो भूषण शिंदे आता नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण षटक. 47 झाल्या धाव फलकावर. पहिलाच बॉल. पंचांकडे अपील तर केली होती. अपील मात्र पंचांनी फेटाळली आहे. लेग बाईची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. मितेश दलाल षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आहे. धावा झाल्या धाव फलकावर 48. चांगला बॉल आहे. चांगला बॉल होता. बरोबर टप्प्यावर हा बॉल. रोहन आणि यस. आता पाहायचंय पंचांकडे, परंतु ही धाव यशस्वीरित्या कंप्लीट देखील केली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचली आहे 49 ऑन बोर्ड. डाव सांभाळला या दोन्ही फलंदाजांनी.
यस, बरोबर टप्प्यावर हे बॉल पाहायला मिळाले. कारण दुसऱ्या ओव्हरचा विचार केला तर दुसऱ्या ओव्हरमध्ये थोडेसे महागडे ठरले होते मितेश दलाल, परंतु या ओव्हरमध्ये कमबॅक करतात. पहिल्या बॉलवर लेग बाईज आणि त्यानंतर बरोबर टप्प्यावरती हे बॉल दोन्ही पाहायला मिळालेत. मितेश दलाल, डॉन. ज्या वेळेला आडव्या बॅटने अनिकेत चव्हाण अंड्याच्या बॅटमधून सुरेख सिक्सर. ज्यावेळेला इनसाइड आउट नाव आहे अनिकेत चव्हाण. आज ऐकायचं नावच येत नाहीये. आणखीन एक बॉलला पाठवलंय. 6-6-6-6 षटकार. दोन सिक्सर आले आहेत अनिकेतच्या बॅटमधून. धावा झाल्या धावफलकावर 61. 61 धावा धावफलकावर. मॅच ऑन, मॅच ऑन. चांगला बॉल चांगल्या टप्प्यावर. आता धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट, सुपर हिट आणि मॅच ऑन. अनिकेत चव्हाण OUT आउट. धन्यवाद. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. सुपर डुपर हिट पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले बरोबर टप्प्यावर बॉल खोलात हाताळला होता आणि त्यानंतर मात्र फिल्डर तैनात होता. बरोबर हिट आणि त्यानंतर मात्र ते सेलिब्रेशन. अनिकेत चव्हाण OUT आउट. मॅच ऑन. फलंदाज माघारी परतले आणि या स्पर्धेनिमित्त संदीपजी काकडे साहेबांचं देखील आगमन. संदीपजी काकडे साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर या. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. 4 ओव्हरचा खेळ जर आपण पाहिलं तर या ठिकाणी समाप्त झाल्या. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावर 61. लॉस ऑफ 2 विकेट. टीम शिवडी मुंबईकर्स अजूनही शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. समर शेख मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. बॅटिंगसाठी एक तंत्रशुद्ध विस्फोटक फलंदाज म्हणून समर शेख कडे पाहिलं जातं. मॅन फ्रॉम परेल असणारा हा खेळाडू आता आलाय मैदानामध्ये. नवीन गोलंदाजाला आता आमंत्रित केलं जाईल. राज विचारे, षटक क्रमांक 5. राज विचारेकडे आता चेंडू सुपूर्द केलाय. भूषणचा विचार जर केला तर 15 बॉल मध्ये नॉट आउट 39 धावांवर बॅटिंग करतोय भूषण शिंदे. चांगली बॅटिंग त्याने केली. करंट रन रेट 15.25 चा पाहायला मिळतोय. राज विचारे नवीन गोलंदाज. चला वेळेवर देखील लक्ष द्या. सगळ्या खेळाडूंना विनंती आहे. अजून 12 बॉल शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. महत्वाचा सामना आहे. करो या मरोची लढत. डू ऑर डाय. समरसाठी पहिला बॉल चांगला हाताळलाय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आदित्य गायकवाड. एक धाव कंप्लीट केली जाईल. एकाच धावेवर आता समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 62. 62 धावा धावफलकावर. चांगला बॉल होता परंतु डीप मध्ये फिल्डर आहे. एक धाव कंप्लीट केली आहे आणि एकाच धावेवर आता समाधान मानावं लागणार आहे. धावा झाल्या धावफलकावर 63. 63 धावा धावफलकावर. समरसाठी पुढचा बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय. विकेट कीपर कडून थोडीशी चूक झाली आणि त्यानंतर मात्र आता ही एक धाव देखील कंप्लीट केली जाईल.
बाईची धाव असणार आहे, ती धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचले धाव फलकावर 64. 64 धावा धाव फलकावर झाल्यात. कमबॅक करतोय पुन्हा एकदा द बेस्ट बॉईज हा संघ या मॅच मध्ये. राज विचारेचं महत्वपूर्ण षटक आहे. चांगला बॉल, पुन्हा एकदा मनगटाचा वापर, परंतु एफर्ट चांगले त्या ठिकाणी पाहायला मिळाले. बॉल गेल्या बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा, चौकार. (68) 68 धावा धाव फलकावर. पुढचा बॉल देखील पुन्हा एकदा निघून चाललाय. 4 धावांसाठी बॉल जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. आलाय चौ 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 चौकार. चांगला बॉल, त्याला कव्हर चित्रामध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला. एक धाव कंप्लीट केले, परंतु चूक होतीये आणि चुकीला माफी नाही. या चौकाराच्या मदतीने या मॅच मधील भूषण शिंदेचा अर्धशतक. टाळ्यांचा कडकडाट, चिट्ट्यांची बरसात या खेळाडूवरती होईल. फरदीन नाहीये मॅच मध्ये, परंतु आज दाखवले भूषण शिंदे. लढता लढता हरलो, जरी हरल्याची मला खंत नाही. लढा माझा अस्तित्वासाठी, लढाईला माझ्या अंत नाही. पुन्हा उठेन, पुन्हा लढेन, शांत बसायला मी काही संत नाही. आणि त्याच्या बॅट मधून धावा येतच राहिल्या. धावा झाल्यात 64. 76 ऑन बोर्ड. 76. 76 धावा धाव फलकावर झालेत. बरोबर योग्य वेळेमध्ये दिलेली 5 षटकं समाप्त केली आहेत. ग्राउंड मध्ये कोणी येऊ नका. सगळ्या लहान मुलांना देखील विनंती आहे, प्लीज ग्राउंड मध्ये कोणी यायचं नाहीये प्लीज. (76) ऑन बोर्ड. वेदसू राणे आता आलाय नवीन गोलंदाज. शेवटचे 6 बॉल शिल्लक. काय बॅटिंग केली आहे भूषण शिंदेने. कौतुक करावं तेवढं कमी आहे. या मॅच मध्ये संघाला गरज असताना संघासाठी तो धावून आला. संदीप पिंगळे खुश असतील, शिवा दरेकर देखील खुश असतील, कारण चांगली बॅटिंग केली आहे भूषण शिंदेने. महत्वाच्या मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून धावा आल्या आणि त्यानंतर मात्र धावांचा डोंगर रचण्यात आतापर्यंत यशस्वी झालाय शिवडी मुंबईकरचा संघ. शेवटचे 6 बॉल अजूनही शिल्लक आहेत. ज्ञानेश्वर घाडीगावकर देखील खुश पाहायला मिळत आहेत. सगळ्यांचं कौतुक करावं लागेल. आमचा गोट्या देखील कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसून या मॅचचा आनंद घेतोय. वेदस्सू नवीन गोलंदाज आहे. वेदस्सू राणेचा पहिला बॉल जाईल. चिमणी उडाली, भूर. बॉल चाललाय दूर 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 दूर. सिक्सर. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. आपण यायचंय दोन्ही कॅप्टन प्रिवाण अंतरा काव्य 11 आणि सुरेश बने 11. 82 ऑन बोर्ड. शेवटचे 5 बॉल अजूनही शिल्लक. समर शेख त्याच्याच बॅट मधून हा षटकार. मॅच ऑन, मॅच ऑन, मॅच गरम आहे. गरमा गरम सामना.
बबन शेठ साळगावकर आणि संदीपजी काकडे हे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. यावेळेला बॅट फिरवली आहे, फटका यावेळेला फसला होता, परंतु एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल पर्यंत फिल्डर पोहोचले. एक धाव कंप्लीट केली आहे. एकाच धावेवर आता समाधान मानावं लागणार आहे. समरला देखील ठाऊक आहे, कारण भूषणची बॅट बोलली आहे. नेक्स्ट मॅच प्रिवानंतर काव्य 11 आणि सुरेश बने 11. एटी 83 धावा धाव फलकावर. चांगला बॉल बरोबर टप्प्यावर पाहायला मिळतोय. फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग. एक धाव आता कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न होईल का? एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. प्रयत्न भूषण देखील करत होता स्ट्राईक वरती येण्याचा, परंतु तो आला नाहीये. एक धाव कंप्लीट केली आहे. धावा झाल्यात आता धाव फलकावर 84. 84 धावा धाव फलकावर झाल्यात. क्रिकेटचा महासंग्राम रंगलाय. ऐतिहासिक 16 शिवडी विधानसभा प्रीमियर लीग. हॅलो हॅलो फुल टॉस बॉल निघून चाललाय. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चौकार. '88 88 ऑन बोर्ड. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक. या पहिल्या डावातील शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 88 धावा धाव फलकावर झाल्यात. या 2 बॉल मध्ये आणखीन किती येणार? कारण समर शेखला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला कॅप्टन आहे. द कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. चांगली फलंदाजी केली आहे कॅप्टनने. ओ आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला होता. एक धाव कंप्लीट केली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. आणि या स्पर्धेनिमित्त आपण पाहतोय व्यासपीठावर आगमन झालेलं आहे माननीय श्री अंकुजी गुरव साहेबांचं देखील. साहेब आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेतील बेस्ट बॅटरचा जो पुरस्कार आहे तो मात्र अंकुजी गुरव साहेबांकडून आम्हाला या संपूर्ण स्पर्धेमध्ये पुरस्कृत केला गेला. मालिकावीराचा जो पुरस्कार आहे तो मात्र समाजसेवक समीरजी मावळे यांच्याकडून पुरस्कृत केलाय. आणि त्यानंतर मात्र उत्कृष्ट गोलंदाज जो पुरस्कार आहे तो मात्र वैभवजी साळवी यांच्याकडून पुरस्कृत केलाय. यावेळेला चांगला बॉल, स्लोअर वन डिलिव्हरी, चेंज ऑफ पेसचा वापर केला होता विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल म्हणजेच काय, पहिल्या डावाचा खेळ आता समाप्त झालाय. धावा झाल्यात 89. 36 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 90. बॅटिंग आवडली असेल तर टाय व्हायला हरकत नाहीये भूषण शिंदेसाठी. वेल प्लेड भूषण. नेक्स्ट मॅचचा केला जाईल टॉस. ओव्हर टू यू रोशनजी पाताडे. संपेपर्यंत 5-5 होती. चला सगळ्यांना विनंती आहे थोडं स्पीडअप घ्या, कारण आणखीन एक सामना समाप्त करायचा आजच्या दिवसातील. हा चला, दोन्ही कॅप्टन यायचंय. यानंतर होणारा सामना प्रिवानंतर काव्या आणि स्वर्गीय सुरेश बने 11. अमेय बिरमोले आणि सिद्धेश भोसले दोन्ही कॅप्टन्स पाठवायचे आहेत. या निखिल या. हा सामन्याचा टॉस जो आहे तो पहिल्या 4 ओव्हर संपेपर्यंत आपण वेळ किती लागतोय ते बघणार आहोत. कारण ऑलरेडी आपण जर पाहिलं तर 4:45 वाजलेत. त्यामुळे पुढील सामना खेळवायचा ना की नाही हा आयोजन समिती आपला निर्णय थोड्या वेळातच घेईल. तत्पूर्वी आपण जाऊया या चालू होणाऱ्या दुसऱ्या डावाकडे, जिथे मात्र माझे सहकारी समालोचक मित्र अभिषेक पाटील आपल्यासोबत कंटिन्यू असतील.
चला सगळ्यांना विनंती आहे, खेळाडूंना येणारा जाणारा रस्ता प्लीज सोडून उभे राहा. प्लीज सगळ्यांना विनंती आहे. खेळाडूंना जो यायचा जायचा रस्ता आहे, सगळ्यांना विनंती आहे प्लीज थोडं सहकार्य करा. व्यासपीठाच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्या सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे प्लीज थोडं सहकार्य करा. आणि चला सामन्याला सुरुवात होते. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. 36 बॉल आणि या 36 बॉल मध्ये धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. 90 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. मी सन्माननीय अंकुश गुरव साहेबांचा या ठिकाणी सन्मान करण्यासाठी त्यांना पुढे येण्याची विनंती करतोय. आम्ही आयोजन समितीच्या वतीने आज सन्माननीय अंकुश गुरव साहेबांचा एक विशेष सन्मान व्यासपीठावरती करणार आहोत. शैलजी शेडगे यांना विनंती असेल आपण अंकुश गुरव साहेबांचा एक यथोचित सन्मान यथोचित सत्कार आपल्या आज SPPLच्या कमिटीच्या वतीने व्यासपीठावरती करायचा आहे. या गुरव साहेब आपण मध्यभागी या. शैलेजी शेडगे ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत आणि त्याचबरोबर आपल्या या शिवडी विधानसभा प्रीमियर लीगचे सुद्धा एक प्रमुख घटक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते सन्माननीय अंकुश गुरव साहेबांचा एक विशेष सन्मान आम्ही व्यासपीठावरती करत आहोत. धन्यवाद अंकुश साहेब. गुरव साहेब आपण आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभारी असणार आहोत. आणि गुरव साहेबांना मी विनंती करतोय की आपण याच मैदानावरती उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना आणि त्याचबरोबर आपल्या या शिवडी विधानसभेतील युवा खेळाडूंना आपण 2 शब्दात शुभेच्छा द्यायच्यात. धन्यवाद. या ठिकाणी क्रिकेट प्रेमिकांसाठी आपल्या शिवसेना शाखा क्रमांक 205चे शाखा प्रमुख जयसिंगप्पा भोसले, सिद्धेश भोसले आणि शाखेतील सर्व पदाधिकारी शिवसैनिक सालाबादप्रमाणे याही वर्षी हिंदू हृदय समाज शिवसेना चषक 2026चं आयोजन करून विभागातील सर्व क्रिकेट प्रेमींना या ठिकाणी जो क्रिकेटचा आनंद घ्यायचा जो योग दिला त्याबद्दल शिवसेना शाखा क्रमांक 205 खास करून जयसिंगप्पा भोसले साहेबांचं आम्ही धन्यवाद मानतो आणि या क्रिकेटमधील सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गुरव साहेब. आपलं सुद्धा आभारी असणार आहे. तर मात्र या ठिकाणी गुरव साहेबांचा सन्मान झाला त्यानंतर मात्र त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या त्या आयोजकांना आणि सर्वांनाच. तर त्यानंतर मात्र आता मी प्रेझेंटेशन बॉक्समधून इथेच थांबतो कारण आपल्याला दुसऱ्या डावाला सुरुवात करायची आहे. वेळेचं बंधन असणार आहे. थोडंसं आपण फास्ट खेळावं लागेल कारण यानंतर जर वेळ उरलाच तर आपल्याला शेवटला आणखीन एक मॅच खेळवायची आहे. त्यामुळे आता मात्र लगेच आपण या सामन्याला जशी सुरुवात होतोय मायक्रोफोनवर मी निमंत्रित करतोय माझे सहकारी समालोचक मित्र अभिषेक पाटील यांना. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद रोशनजी. आणि आदित्य गायकवाड यांच्यासाठी एक पारितोषिक आले. लगातार 3 बॉलवर 3 षटकर जर त्याने ठोकले तर प्रथमेश साळुंके यांच्याकडून 1000 रुपये एकचा पुरस्कार दिला जाईल. इम्पॅक्ट प्लेअरचा वापर केला गेलाय. चला वेळेवर लक्ष द्या. सूरज साहू मैदानामध्ये आलाय. इम्पॅक्ट प्लेअर बडूड आणि भूषण शिंदे आता त्याचं काम करून तो मैदानाच्या बाहेर देखील परतलाय. चला फरदीन काझीला आता आपण पाहतोय. विकेट किपर अनिकेत चव्हाण अंड्या पहिलं षटक सामना जिंकण्यासाठी 36 मध्ये करायचे आहेत. 90 पहिला बॉल. पहिल्याच बॉलवर सिक्सर 6. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. स्वराज परब
चांगला बॉल बरोबर टप्प्यावर. आता पॉइंट मध्ये फिल्डर आहे सूरज साऊ. मागील मॅच मध्ये काय कामगिरी केली होती सूरज साऊने मातृजा संघाविरुद्ध गोलंदाजी करत असताना इम्पॅक्ट प्लेअर म्हणून तो मैदानामध्ये आला. 2 षटके त्याने हाताळली. 19 धावा खर्च करत असताना 2 मोठ्या विकेट्स बबलू मारण्याची विकेट्स त्याने मिळवली आणि त्यानंतर मात्र यश चौरसियाची विकेट देखील याच गोलंदाजाने मिळवली होती. तो गोलंदाज आता मैदानामध्ये आहे, पॉइंट मध्ये फिल्डिंग करतोय. यावेळेला मोठा फटका स्वराजच्या बॅटमधून. बॉल चाललाय 6 धावांसाठी. सिक्सर. दोन सिक्सर आलेत. महत्वाचे सिक्सर आहेत या ओव्हर मधील. धावा झाल्यात 12. 3 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. चांगला बॉल. आता बॉलला हलक्या हाताने ढकललं. सुदेश आहे, चांगली फिल्डिंग त्याने देखील केली आहे. एक धाव कंप्लीट. एकाच धावेवर आता समाधान मानावं लागणार आहे. म्हणजेच काय धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 13 या आकड्यावर. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावर झाल्यात. मोठी मॅच मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळते. फरदीन काझी इन ऍक्शन आहे, विकेट किपर. बॅटिंग करत असताना भूषण शिंदेने डाव सांभाळला, अर्धशतक. आणि आदित्य गायकवाडसाठी देखील पारितोषिक आलंय. जर 3 बॉलवर 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले तर प्रथमेश साळुंके यांच्याकडून 1001 चा पुरस्कार दिला जाईल. ओ चांगला बॉल, बॅटची आतली कडा, इनसाइड एज आणि बरोबर बॉल जाऊन पायाला आदळला होता. डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी आता कमबॅक करतोय अनिकेत चव्हाण. अंड्या. धावा झाल्या 13. 5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. आणि रोहन जाधव यांच्याकडून देखील पारितोषिक आले. आदित्य गायकवाडसाठी 3 बॉलवर 3 षटकार आले तर 2000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. आदित्य गायकवाड या खेळाडूवर आता बक्षिसांचा पाऊस पाडला जातो या मॅच मध्ये. फिल्डिंग पोझिशन सातत्याने चेंजेस आणि चेंजेसच पाहायला मिळतात आणि ते करणं देखील महत्वाचे आहे. महत्वाचा सामना आहे. सचिन चक्रू रावल यांचं देखील आगमन, ते देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. हा बॉल आता सोडून दिलाय. वाईट बॉल असणार आहे. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोचली धाव फलकावर टीमची आता 14 या आकड्यावर. 14 झाल्या धाव फलकावर. क्रिकेटचा महासंग्राम. 2 षटकार पहिल्याच ओव्हरमध्ये स्वराज परबच्या बॅटमधून. त्यानंतर मात्र आता आदित्यचा फटका फसलाय. फिल्डर आहेत आणि त्याच्याकडून चूक आणि चूक झाल्यानंतर 2 धावा कंप्लीट. ही मोठी चूक. आदित्यला मिळाले जीवदान. अगदी सोपा झेल होता. बॉल पर्यंत पोहोचला देखील होता फिल्डर. शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं तर मिडऑन मध्ये तो फिल्डर आणि त्याच्याकडून शेवटच्या क्षणाला हातातून बॉल निसटला आणि त्यानंतर त्या 2 धावा लगेच कंप्लीट केल्यात. धावा झाल्या धाव फलकावर आता 16. महत्वाचा विकेट होता आदित्य गायकवाडचा आणि त्यानंतर आता धावा झाल्यात 16. 5 बॉलचा खेळ जर आपण पाहिलं तर आता पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 16. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 16 धावा धाव फलकावर झाल्यात. नवीन गोलंदाज आहे सकाळच्या सत्राचा हिरो सूरज साऊ. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून तो मैदानामध्ये आला होता. त्याने चांगली कामगिरी केली आणि त्याने सांगितलं की मला संधी मिळाली आहे, मिळालेल्या संधीचं मी सोनं करणार आहे. संदीपजी इंगळे, शिवा दरेकर, धीरज राय संघमालक त्यांचं देखील कौतुक केलं. फरदीनचं देखील त्याने कौतुक केलं आणि सांगितलं मला संधी मिळाली आहे. तोच गोलंदाज आहे. त्याचा पहिला बॉल उडवलाय बॉल. स्वराज परबने बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 सिक्सर.
थँक्यू डीजे छोटू. चला थोडं स्पीडअप घ्या, सगळ्या खेळाडूंना विनंती आहे, कारण आजच्या दिवसातील आणखीन एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. आपण याची नोंद घ्या आणि पंचांना देखील विनंती आहे, आपण त्याची देखील नोंद घ्यायची आहे. षटकार आलाय आणि धावा झाल्या धाव फलकावर आता 22 सूरज षटक क्रमांक 2, पहिल्याच बॉलवर षटकार. चांगली बॅटिंग करतोय स्वराज परब, आयकॉन खेळाडू म्हणून त्याची वर्णी, द बेस्ट बॉयज या संघाकडून. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर कडून पुन्हा एकदा चूक होतीये. चुका होत आहेत, या चुका सुधाराव्या लागतील. आता ती एक धाव कंप्लीट देखील केली आहे. लेग बाईटची का होईना धाव महत्वाची होती. धावा झाल्यात आता धाव फलकावर 23. चला सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, प्लीज कॅमेरा जवळ जे प्रेक्षक आहेत त्या सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, प्लीज थोडं सहकार्य करा आणि रेलिंगवर जोर देऊ नका. विनंती आहे, रेलिंगवर जोर देऊ नका. ते कॅमेरा त्या ठिकाणी हलतोय. प्लीज सगळ्यांना विनंती आहे, प्रेक्षकांना विनंती आहे, प्लीज. वायरचा देखील त्या ठिकाणी प्रॉब्लेम झालाय. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, प्लीज. दुखापत होण्याची शक्यता आहे. त्या स्टँड जवळ जे प्रेक्षक आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे, प्लीज. बॉल सोडून दिलाय आणि हा सोडून दिलेला चेंडू वाईट बॉल पंचांनी घोषित केला, आणि परंतु लगेच फर्दीने रिव्ह्यूची मागणी केली आहे. पंचांनी बरोबर आपले दोन्ही हात बाहेर काढले. लगेच फर्दीने सांगितलं की आम्ही रिव्ह्यू घेणार आहे या मॅच मध्ये. महत्वाचा टप्पा आहे या मॅच मधील. हा व्हाईट बॉल आहे की नाही आता त्याची पडताळणी केली जाईल. येस, इट्स अ व्हाईट बॉल. इट्स अ व्हाईट बॉल, म्हणजेच रिव्ह्यू देखील गमावलाय फरदीन काझी म्हणजे शिवडी मुंबईकरच्या संघाने. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक, शिवडी विधानसभा प्रीमियर लीग क्रिकेटचा महासंग्राम रंगला या ऐतिहासिक शहीद भगतसिंग मैदानात. आदित्य गायकवाड यांना आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. त्याचा झेल सोडला होता मागील ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती आणि त्यानंतर त्याला जीवदान मिळालंय. नेक्स्ट बॉल. आता संधी आहे, आता संधी आहे. फरदीन धावतोय आणि फरदीन धावत धावत त्या कॅचला देखील पकडतोय. मॅच ऑन. फलंदाज आदित्य OUT आउट. थँक्यू डीजे मास्टर. आणि हा झेल जर आपण पाहिलं तर टिपला होता तो म्हणजे आदित्यने. चांगला झेल टिपला. फरदीन देखील त्या ठिकाणी होता आणि आदित्यने तो झेल टिपला. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंग साठी येत असताना यश चव्हाण. नवीन बॅटर आहे यश, तो आता बॅटिंग साठी आलाय. धावा झाल्या धाव फलकावर 24. हे प्रेक्षक, हे दर्दी प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. जिथे जाईल तिथे प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांचा देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद या संपूर्ण स्पर्धेला. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख चषक 2026 क्रिकेटचा महासंग्राम दिवस क्रमांक 2 आणि सायंकाळचं सत्र. सायंकाळच्या सत्रातील एक महत्वाचा सामना. फरदीन काझी इन ऍक्शन आहे, स्वराज परब इन ऍक्शन आहे. चांगले खेळाडू मॅच मध्ये खेळतात, म्हणूनच ही काय प्रेक्षकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद सायंकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळतोय. tenniscricket.in च्या माध्यमातून ही सर्व क्षणचित्रे टिपली गेली आहेत. यश चव्हाण नवीन फलंदाज आहे. यश आलाय. यश यशस्वी होईल का? हो, प्रयत्न चांगले केले होते, परंतु शेवटच्या क्षणाला झेल आता तो निसटतोय. एक धाव मात्र कंप्लीट केली आहे. प्रयत्नांना दाद द्यावी लागेल, कारण अगदी 15 ते 20 मीटरचं अंतर कापत तो मागे आला आणि त्यानंतर ऍक्शन रिप्ले मध्ये आपण ते चित्र पाहतोय. बॉल हवेत होता, उंची जास्त गाठली होती, परंतु फिल्डर बॉल पर्यंत पोहोचला आणि त्यानंतर मात्र झेल त्याच्याकडून निसटलाय आणि लगेचच बॅकअप चांगलं होतं. म्हणूनच की काय आता त्या धावा झाल्या धाव फलकावर 25. एकच धाव कंप्लीट केली आहे. सूरज साऊचं देखील कौतुक करावं लागेल, कारण पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर विकेट देखील त्याने मिळवली या ओव्हरमध्ये. ही जमेची बाब असेल टीम शिवडी मुंबईकर्स या संघासाठी. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून तो मैदानाच्या आतमध्ये गेला होता. सकाळच्या सत्रामध्ये देखील त्याने चांगली कामगिरी केली. 2 विकेट्स त्याने पटकावले होते मोठ्या आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील त्याच खेळाडूने मिळवला होता. स्वराजचं देखील कौतुक करावं लागेल. एकटा लढतोय. पहिल्या डावामध्ये एकटा लढला होता भूषण शिंदे, आता मैदानात लढतोय स्वराज परब. मॅच ऑन. हो, चांगला बॉल, चांगला चेंडू. बरोबर टप्प्यावर हा बॉल पाहायला मिळतो. विकेट किपरच्या हातामध्ये जाणारा हा चेंडू आहे, म्हणजेच काय रन मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय.
चांगली गोलंदाजी सातत्याने कानमंत्र दिला जातोय या गोलंदाजाला फरदीनच्या माध्यमातून. त्याला देखील ठाऊक आहे, या गोलंदाजाला देखील ठाऊक आहे. आतापर्यंत 5 बॉलमध्ये 8 धावा त्याने खर्च केलेत, विकेट देखील मिळवून दिल्या आपल्या संघाला. आता हा शेवटचा चेंडू शिल्लक आहे ओव्हर नंबर 2 मधील. चांगला बॉल, चेंडूला सन्मान दिला, हलक्या त्याने बॉलला ढकलले लॉंग ऑफ मध्ये. अनिकेत कोणती चूक करणार नाहीये, एक धाव कंप्लीट. म्हणजेच काय, आता 2 ओव्हरचा खेळ जर आपण पाहिलं तर समाप्त झालाय. या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 26. हे महत्वाचं षटक पाहायला मिळालं शिवडी मुंबईकर्स या संघासाठी, कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या होत्या अनिकेतने 16 आणि त्यानंतर सूरज साऊकडे चेंडू सुपूर्त केला. त्याने फक्त 10 धावा खर्च करत असताना एक विकेट, आणि हे गेटच्या बाहेर जिथे जागा मिळेल तिथे प्रेक्षकच पाहायला मिळत आहेत. हे काय चौकीचा ऐतिहासिक शहीद भगतसिंग मैदान, जिथे जाईल तिथे प्रेक्षक. काम संपलंय, परंतु मैदानात हा क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी सगळ्यांची उपस्थिती पाहायला मिळते. आज आपण पाहिलं तर शनिवार आहे, आणि शनिवार असला आणि सायंकाळचं सत्र असलं की उद्याचा दिवस सुट्टीचा आहे, आणि सगळ्यांचं लक्ष या मॅचवर. आपण पाहतोय ऑन स्क्रीन शैलेश हरमळकर, केतन काप, सिद्धेश भोसले, महेश चेनवरकर, बुमरोला देखील आपण पाहतोय, त्याने देखील चांगला खेळ केलाय संपूर्ण स्पर्धेमध्ये. मंदार गुरव आपण पाहतोय ऑन स्क्रीन, अमय्य बिरमोईला देखील आपण पाहतोय, सचिन चक्रू रावल हे देखील मॅचचा आनंद. हॅलो हॅलो नवीन गोलंदाज आपण पाहतोय आता रिजवान खान, नवीन गोलंदाज आहे, लेफ्ट हँडर बॉलर रिजवान खान. त्याचं देखील कौतुक केलं जाईल, कारण सकाळच्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी केली होती या गोलंदाजाने. आता संधी मिळाली आहे, पुन्हा एकदा संधीचं सोनं करून दाखवायचं या गोलंदाजाला. रिजवानचा पहिला बॉल लॉंग ऑफ मध्ये, फिल्डर सुदेश सकपांडे टिपलाय झेल, संपुष्टात आलाय फलंदाजाचा खेळ, आणि त्यानंतरचं ते सेलिब्रेशन ऑन, मॅच ऑन, गेम ऑन. स्वराज परत बॅक टू दी पॅव्हिलियन. मोठा धक्का टीम द बेस्ट बॉयज या संघाला. पहिल्याच बॉलवर मोठा विकेट आलाय, स्वराज परत माघारी परतला, आणि त्यानंतरचं सेलिब्रेशन पाहायला मिळालं रिजवान खानचं. लॉंग ऑफ मध्ये आपण पाहिलं तर अगदी सोपा झेल, सुदेश सकपाळने कोणतीच चूक केली नाहीये, त्याला ठाऊक होतं. महत्वाचं झेल, ऍक्शन रिप्ले, फिंगर रोल केले, बरोबर टप्प्यावर हा बॉल पाहायला मिळाला. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर सुदेश सकपाळ झेल टिपल्यानंतरचं ते सेलिब्रेशन त्याचं देखील, आणि रिजवान खानचं देखील सेलिब्रेशन. गेम फिनिश. आता मॅच ऑन झाली, आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये येत असताना सौरभ पांचाळ, मॅन फ्रॉम करी रोड. नवीन फलंदाज आलाय सौरभ पांचाळ. मैदानामध्ये विकेट आली आहे, 2 गडी माघारी परतलेत. 26 धावा धाव फलकावर झाल्या, 26 ऑन बोर्ड. पहिल्याच बॉलवर रिजवान खानने मिळवली ती सफलता, आणि त्यानंतर त्याचं सेलिब्रेशन. हे सगळं काही कैद झालंय कॅमेऱ्यामध्ये. लेफ्ट हँडर बॉलरचं वर्चस्व राहिलंय क्रिकेट विश्वामध्ये. पुढचा बॉल चांगला हाताळला होता, फिल्डर आहेत, प्रयत्न त्याने देखील केले, एक धाव कंप्लीट केली. आणि या स्पर्धेनिमित्त आपण पाहिलं तर दुपारच्या सत्रामध्ये उद्योजक माननीय श्री प्रमोदजी मस्कर साहेबांचं देखील आगमन या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं, आणि त्याचप्रमाणे माननीय श्री संतोषजी सनस हेमंतजी सनस साहेबांची देखील उपस्थिती या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली, त्यांचं देखील विशेष सहकार्य. रिजवानचा पुढचा बॉल बरोबर टप्प्यावर आहे, बरोबर टप्पा, आणि या बॉलवर देखील सेलिब्रेशन. मॅच ऑन. एकाच ओव्हर मध्ये 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. रिजवान खान त्याचं नाव, आदित्य इंगळेने तो झेल टिपला. धन्यवाद डीजे. सेलिब्रेशन पाहायला मिळते. आदित्य इंगळेने काय फ्लातून झेल पकडला, आणि त्यानंतरचं ते सेलिब्रेशन.
यश चव्हाण माघारी परतला. यश आउट झाल्यानंतर नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळते रोहन आवटे. नवीन बॅटर आहे मैदानामध्ये येत असताना 27वा धावफलकावर 3 गडी माघारी परतले. सौरभ पांचाळ आणि रोहन आवटे दोन्ही नवीन फलंदाज आहेत. रिजवान खान, कौतुक करावं तेवढं कमी या गोलंदाजाचं. पहिल्याच बॉलवर विकेट, त्यानंतरच्या बॉलवर एकेरी धाव आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा विकेट मिळवून दिली आपल्या संघाला रिजवान खानने. चला थोडं स्पीडअप करा. शिवडी मुंबईकर संघ विनंती आहे आणि दोन्ही संघांना विनंती असेल. टार्गेट सेट केलं होतं पहिल्या डावामध्ये 90 धावांसाठी. त्यानंतर आता दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. विकेट पटकावली ती म्हणजे आदित्य गायकवाड माघारी परतल्यानंतर मात्र स्वराज परबची विकेट आणि आता यशची देखील विकेट मिळवून दिली आहे गोलंदाज रिजवानने. रिजवानचा पुढचा बॉल चांगला पाहायला मिळाला. डीप मध्ये फिल्डर आहेत, कोणतीही चूक करणार नाहीये आदित्य. एक धाव कंप्लीट. एकाच धावेवर आता समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचली 28. 28. सौरभ पांचाळवरती आता सगळ्यांचं लक्ष असेल. संपूर्ण संघाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे. बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. यावेळेला संधी पुन्हा एकदा होती परंतु हा बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा, चौकार. चेक थँक्यू. आणि या ओव्हरच्या समाप्तीनंतर पुढच्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. स्वर्गीय सुरेश बने 11 आणि त्यांच्या विरोधात प्रिवाण अंतरा काव्या दोन्ही कॅप्टन्स आपण स्टेज समोर थांबायचंय. जशी ओव्हर संपेल तसा मात्र हा टॉस होईल. मॅच चालू राहील आणि टॉस मधल्या काळात घेतला जाईल. यावेळेला मोठा फटका आलाय सौरभच्या बॅट मधून. हवाई हल्ला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 सिक्सर. थँक्यू डीजे मास्टर. धन्यवाद. धावा झाल्यात आता धाव फलकावर 38. 38 धावा धाव फलकावर आणि आता केला जाईल पुढील मॅचचा टॉस. हा चला या निखिल दांडकर. हा केतन येत आहे टॉस साठी. राहुल जी आपके भी टीम का कॅप्टन भेज दीजिए. प्रिवाण अंतरा काव्या. येस सूर्या नायडू आहे आपल्या समवेत. अंकुश गुरव साहेबांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक केली जाईल. या गुरव साहेब आपण हा टॉस करूया. कोण कॉल करताय? हा चला केतन कॉल करणार आहे. हेड किंवा टेल असं किंवा छापा काटा. एक मिनिट कॅमेरा फिरवून घ्या. हा चला टॉस. हेड्स इज अ कॉल अँड टेल इट इज. टॉस जिंकलाय सूर्या. सर्वप्रथम डिसिजन काय असेल आणि काय बदल असेल या मॅच मध्ये? पहला तो हम लोग फील्डिंग करेंगे मैच. आणि किती धावांचं या ठिकाणी समोर टार्गेट अपेक्षित करतोय? समोरच्या टीमला किती धावांमध्ये अडवण्याचा प्रयत्न करशील? 60-70 के अंदर हम लोग रुकाने का देखेंगे. तो ज्यादा वक्त नहीं यहाँ पर लूंगा. बहुत सारी शुभकामना इस मॅच के लिए. कितन पुढे यायचंय. टॉस जर तुझ्या बाजूने असता तर तुझा निर्णय का असता? कारण महत्वाची मॅच आहे दोन्ही टीमसाठी. गोलंदाजी करणार होतो आम्ही सुद्धा. तर आता बॅटिंग करायची आहे. किती रन बनवण्याचा प्रयत्न असेल पहिल्या इनिंग मध्ये? 85 प्लस असं वाटतं की तुम्ही तर त्या धावा बनवलं तर डिफेंड करू शकता. तर मॅच मध्ये काही बदल असणार आहे का? या अगोदर बच्चूने सुद्धा अर्धशतक झळकावलंय. एक बदल करतो आम्ही. तर अधिक वेळ घेत नाहीये. मॅच सुद्धा खूप चांगल्या रंगात आहे. तर तुम्हाला सुद्धा शुभेच्छा आहेत आणि गुरु साहेबांना पुन्हा एकदा विराजमान होण्याची विनंती करतोय. ओव्हर टू यू अभिषेक. धन्यवाद. धावा झाल्या धाव फलकावर आता 40. म्हणजे जिंकण्यासाठी आणखीन धावा करायचे आहेत 50. ज्या वेळेला रोहनसाठी पुढचा चेंडू. एक धाव कंप्लीट केली जाईल. एकाच धावेवर आता समाधान मानावं लागणार आहे. सूरज साहू त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण आतापर्यंत 3 चेंडू त्याने हाताळले. 3 धावा खर्च केलेत. 4थं षटक आपण पाहतोय प्रगती पथावर आहे. चांगला गोलंदाज आहे सूरज साहू. जेव्हा प्लेयर ऑप्शन पाहायला मिळालं लगेचच संदीपजी इंगळे आणि शिवाजी दरेकर यांचं लक्ष या खेळाडूवर लगेच त्यांनी आपल्या संघामध्ये दाखल करून घेतला आणि तो आता चमकला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्याचं नाव आहे सूरज साहू. इकॉनॉमिक स्पेल हाताळलाय आतापर्यंत या खेळाडूने. यावेळेला देखील चांगला बॉल. हा बॉल देखील बरोबर टप्प्यावर हाताळलाय. विकेट किपर फरदीनच्या हातामध्ये चाललाय चेंडू. डॉट बॉल. फरदीन देखील तेच सांगतोय अशा चेंडूची आता गरज आहे. कौतुकाची थाप त्याच्या पाठीवर. ऍक्शन रिप्ले. फिंगर रोल केले. पडल्यानंतर बाहेर कट झाला. थोडासा खाली
आणि बरोबर विकेट किपरच्या हातामध्ये हा डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. चांगली मॅच रंगली आहे. सूरज साऊचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण आतापर्यंत 10 बॉल मध्ये त्याने 12 धावा खर्च केल्यात. या संपूर्ण स्पर्धेमधील महत्वपूर्ण षटक आहे. हा बॉल सोडून दिलाय. अवे फ्रॉम द बॉडी बॉल हाताळण्याचा प्रयत्न थोडासा दूर ठेवायचा होता. आता हा बॉल मात्र खूपच दूर गेलाय. वाईट बॉल असणारे अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या 1 ने पुढे सरकली आहे आणि जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची 42. 42 धावा धाव फलकावर झाल्यात. हो संधी आता आहे. संधीचं सोनं पुन्हा एकदा करून दाखवलंय या गोलंदाजाने. तो पुन्हा एकदा चमकतोय. मॅच ऑन विकेट. नवीन फलंदाज दर्शन शुक्ला बॅटिंग साठी येताना पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रामध्ये देखील चांगला खेळ केला होता. चला थोडं स्पीडअप घ्या शिवडी मुंबईकर संघ. विकेटवरती सेलिब्रेशन करायचं नाहीये. सगळ्या खेळाडूंना विनंती असेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 42. 42. आता संधी मिळाली दर्शनला. बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. संघ अडचणीमध्ये असलेल्या संघाला बाहेर काढायचे प्रयत्न त्याला देखील करावे लागतील, कारण 90 धावांचं टार्गेट सेट केलं पहिल्या डावामध्ये. बॅट मधून धावा येतच राहिल्या भूषण शिंदेच्या. एकटा तो लढला मैदानामध्ये आणि त्यानंतर धावांचा डोंगर रचण्यात यशस्वी झाला होता संघ शिवडी मुंबईकर. आणि आता आपण पाहतोय बॅटिंग करत असताना द बेस्ट बॉयज. धावा झाल्यात 42. नवीन फलंदाज दर्शन. सूरज साऊ. जेव्हा तुम्हाला संधी मिळते स्वतःला सिद्ध करावं लागतं. जेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध करता जग तुम्हाला प्रसिद्ध करतं. आणि आता प्रसिद्ध केलंय पुन्हा एकदा या गोलंदाजाने. बॉल टाकला होता सूरज साऊने. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय उसळी घेणारा चेंडू होता आणि त्यानंतर मात्र थोडीशी दुखापत या खेळाडूला झाली. आणि आता आपण पाहिलं तर ओव्हर नंबर 4 चा खेळ देखील समाप्त झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर 42. 4 गडी बाद. या ओव्हरचा विचार केला तर फक्त या ओव्हर मध्ये धावा खर्च केल्यात या गोलंदाजाने 4 आणि एक महत्वपूर्ण विकेट देखील मिळवून दिले सूरज साऊने. या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रमोद शेठ मस्कर यांचं देखील विशेष सहकार्य. माननीय श्री समीरजी मावळे समाजसेवक, त्याचप्रमाणे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर भगवान शेठ सावंत आणि अक्षयजी वारंग यांचं देखील विशेष सहकार्य. आमदार माननीय श्री अजय चौधरी साहेबांचं देखील विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये. या विभागाचे कार्य सम्राट शाखा प्रमुख माननीय श्री जयसिंगप्पा भोसले यांचं देखील विशेष सहकार्य लाभले. त्याचप्रमाणे समाजसेवक माननीय श्री राजेंद्र शेठ लांजवळ यांचं देखील विशेष सहकार्य या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय. माननीय श्री सुधीर भाऊ साळवी यांचं देखील विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये. या सगळ्यांचं मनपूरक आभारी असणाऱ्या आयोजन समितीच्या माध्यमातून. चला थोडं स्पीडअप घ्या शिवडी मुंबईकर्स. शैलेश हरमळकर त्याचं देखील कौतुक करावं लागेल, कारण खेळाडूला लगेच दुखापत झाली, तो लगेच मैदानामध्ये उपस्थित राहिला. पाण्याची व्यवस्था त्याने केली. प्रत्येक आयोजन समितीला खेळाडूंची देखील काळजी आहे. प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं देखील लक्ष आहे आणि त्यांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण एवढ्या मोठ्या स्तरावरचं आयोजन हे काही खाऊचं काम नाहीये. कारण गेले 5 ते 6 महिने या स्पर्धेसाठी अहोरात्र तहान भूक झोप सर्व काही विसरून आयोजन समितीने खूप सारी मेहनत केली आहे. आता नवीन गोलंदाज आलाय पुन्हा एकदा रिजवान खान.
षटक क्रमांक 5. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. 48 मॅच ऑन. महत्वाचं षटक. पहिला बॉल उंची जास्त आहे, लांबी कमी पडते. प्रयत्न फिल्डरने केलेत. ओ झेल टिपलाय. विकेट. फलंदाज बाद. विजय यादवने तो झेल टिपला. अगदी सोपा झेल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. लोअर फुल टॉस बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. उंची जास्त गाठली आणि परंतु विजय यादव बॉलच्या खाली आणि विजयने टिपलाय झेल. संपुष्टात आलाय फलंदाज रोहन सखे. विकेट. अथर्व भंडारे नवीन फलंदाज झालाय मैदानामध्ये बॅटिंगसाठी. चांगला खेळाडू आहे. लेफ्ट हँडर बॅटर आहे. बोबो या नावाने देखील ओळखला जातो अथर्व भंडारे. तोच बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतोय. आता उद्या मजा येणार आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. सुपर 6 सामने आहेत आणि त्यानंतर मात्र 3 संघ पुढील फेरीमध्ये क्वालिफाय होतील. बॉल आउटचा थरार देखील पाहायला मिळणार आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. इथे सगळं काही आहे. इकडे सुपर ओव्हर आहे, इकडे बॉल आउट आहे, इकडे सुपर 6 आहे. सुपर डुपर हिट स्पर्धा आहे. ज्याप्रमाणे बुमरोने उल्लेख केला, शिवडी विधानसभेतील वर्ल्ड कपच आहे हा आम्हासाठी. सगळ्या खेळाडूंसाठी महत्वाची स्पर्धा आहे. इकडे तुम्ही चमकलात तर तुम्हाला संधी दुसऱ्या स्पर्धांमध्ये देखील मिळू शकते, असाच उल्लेख बुमरोने केलाय. पहिल्या दिवसातील शेवटच्या सामन्यामध्ये काय खेळ केला यार महेश चेनवनकर बुमरोने. चांगला बॉल, चांगला बॉल, चांगल्या टप्प्यावर. फिल्डर आहे सुदेश. चूक करणार नाहीये सुदेश सकपाळ. एक धाव कंप्लीट केली. एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. चांगला खेळ सुदेश सकपाळने या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलाय. जेव्हा जेव्हा संघाला गरज भासली आहे त्याने बॅटिंग केली, त्याने गोलंदाजी केली. आता फिल्डिंगची धुरा त्याने आपल्या खांद्यावर घेतली आहे टीम शिवडी मुंबईकर्स या संघासाठी. लक्ष होतं या खेळाडूकडे देखील. संदीपजी इंगळे, शिवाजी दरेकर आणि धीरज राय यांचं लक्ष होतं सुदेश सकपाळकडे आणि बरोबर त्याचा उल्लेख झाला ऑक्शन दरम्यान. बरोबर त्यांनी आपल्या संघात त्याला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतलं आणि ती भूमिका देखील महत्वाची आहे या मॅच मध्ये. सुदेश सकपाळची धावा झाल्या धाव फलकावर 43 धावा धाव फलकावर झाल्या. दर्शन बॅटिंग करावी लागेल. ओ यावेळेला फटका फसला होता परंतु बॅटची कडा घेत बॉल निघून चालल्या बॉर्डर लाईनच्या बाहेर. 4 चौकार. डीजे गोट्या इन द मिक्स. खूप सारी मेहनत त्याने देखील घेतली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. चौकार आलाय. धावा झाल्या धाव फलकावर आता 47. गरज आहे अशाच फटक्यांची, मोठ्या फटक्यांची गरज आहे इथून पुढे मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी. द बेस्ट बॉयज. ओ चांगल्या टप्प्यावर बॉल. प्रचंड वेगातला हा बॉल. डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. रिजवान खान गोलंदाजीसाठी आलाय. खानोके खान, रिजवान खान. काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने. अचूक टप्पा, अचूक मारा, सुरेख गोलंदाजी, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी रिजवान खानच्या माध्यमातून आणि त्यानंतरचं ते सेलिब्रेशन देखील पाहायला मिळालं. यावेळेला बॅटची कडा, बॅटची कडा. फरदीनने सांगितलं नॉट आउट आहे. खेळाडू वृत्ती फरदीन काझीने दाखवली आहे. त्याच्यासाठी देखील कौतुक होईल या संपूर्ण स्पर्धेमध्ये फरदीन काझीचं. कारण बॉल पडला आणि बरोबर टप्पा घेऊन बॉल मात्र त्याच्या हातामध्ये पाहायला मिळाला फरदीन काझीच्या. डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. चांगला बॉल प्रचंड वेगातला होता आणि या बॉलवर हा डॉट बॉल असणार आहे. म्हणजेच काय, ओव्हर नंबर 5 चा खेळ झालाय समाप्त. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावर 47. कौतुक करावं लागेल रिजवान खानचं देखील, कारण या ओव्हर मध्ये फक्त 5 धावा खर्च करत असताना एक विकेट त्याने मिळवून दिली आहे. 6 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. 43. आता नवीन गोलंदाज आपण पाहतोय आदित्य इंगळे. चांगला झेल टिपला होता या मॅच मध्ये आदित्य इंगळेने. 2 कॅच आतापर्यंत आदित्य इंगळेने या मॅच मध्ये टिपलेत. रिक्वायर रन रेट आहे 43 चा. करंट रन रेट आहे 9 चा. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहे. धावा करायचे 43 आणि मागच्या सीझन मध्ये देखील चांगल्या दर्जाची गोलंदाजी राहिली होती आदित्य इंगळेच्या माध्यमातून. बरोबर योग्य वेळेमध्ये आतापर्यंत 5 षटक हाताळले टीम शिवडी मुंबईकर्स या संघाने. पहिला बॉल
प्रचंड वेगातला हा पाहायला मिळतोय, परंतु पंच वाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. ओहो, आणखीन एक प्रचंड वेगातला बॉल बरोबर टप्प्यावर. वाईड यॉर्कर लाईन पकडून गोलंदाजी पाहायला मिळते आदित्य इंगळेची. पहिला बॉल वाईड हाताळल्यानंतर लगेच त्याने कमबॅक केलं. बरोबर टप्प्यावर हा बॉल पाहायला मिळाला. धावा झाल्यात आता धाव फलकावर 48-48. डॉट बॉल आलाय, रन मिळणार नाहीये. ज्यावेळेला हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु सुदेश आहे, कोणती चूक करणार नाहीये. एक धाव आता कंप्लीट केली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले धाव फलकावर 49. आणि या स्पर्धेनिमित्त जर आपण पाहिलं तर संतोष सिंग यांचं देखील आगमन झालेलं आहे. संतोष सिंग, आपण देखील व्यासपीठावर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे मित्र आहेत संतोष सिंग, यांचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग या स्पर्धेत आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. संतोषजी, आपण व्यासपीठावर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय, परंतु सूरज साऊचं कौतुक देखील करावं लागेल, कारण या बॉलवर रन मिळणार नाहीये. डॉट बॉल. आणि मॅचला फक्त आता औपचारिकता शिल्लक आहे. पकडच मजबूत केली होती जेव्हा सूरज साऊ गोलंदाजीसाठी आला. त्याने चांगली गोलंदाजी केली. रिजवान खानने देखील चांगली गोलंदाजी केली या मॅच मध्ये. चांगला बॉल. चेंडूला सन्मान दिलाय. म्हणजेच काय, आता हा सामना जिंकलाय टीम शिवडी मुंबईकर्स या संघाने. अभिनंदन शिवडी मुंबईकर्स. आणि या स्पर्धेची सुपर 6 फेरी देखील गाठली आहे. अभिनंदन संदीपजी इंगळे, अभिनंदन शिवाजी दरेकर आणि अभिनंदन धीरजी राय. हळक टीम द बेस्ट बॉयज. चांगला खेळ द बेस्ट बॉयज या संघाने देखील केलाय. अभिनंदन सगळ्यांचं होणार आहे. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील दिला जाईल. धन्यवाद संतोष सिंग, आपण या व्यासपीठावर. संतोष सिंग, आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. आणि या मॅचचा हिरो ठरलाय ज्या खेळाडूने नॉन स्टॉप पहिल्या डावामध्ये बॅटिंग केली, त्याच्या जोरावरच हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवलाय भूषण शिंदे या खेळाडूने. भूषण, या मॅन ऑफ द मॅच. संतोष सिंग यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. संतोष, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल आपल्या शुभ हस्ते. भूषण शिंदे यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय, परंतु त्याच्या अनुपस्थितीत मात्र रिजवानने देखील चांगली गोलंदाजी केली. आणि शिवडी मुंबईकर्स हा संघ हा सामना जिंकलाय. आणि आगमन होत आहे माननीय श्री संतोषजी सिंग यांचं देखील आगमन या स्पर्धेनिमित्त. संतोष सिंग, आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. या संतोष सिंग, नुकतीच आपण पाहिलं तर बाटली बॉय बिग बॅश ही स्पर्धा, आणि या स्पर्धेमध्ये विजेता संघ बालक संतोष सिंग यांच्याकडे पाहिलं जातं. वेल प्लेड रिजवान.
मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवलाय. पहिल्या डावामध्ये बॅटिंग केली भूषण शिंदेने, परंतु त्याच्या अनुपस्थितीत रिजवान खानने हा पुरस्कार मिळवलाय. एक विशेष सन्मान देखील केला जाईल. संतोष सिंग यांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. स्वतः क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व देखील आहेत. संदीपजी कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार, हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय संतोष सिंग यांचा. या स्पर्धेनिमित्त त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळाली आणि क्रिकेटवरचं प्रेम नुकतीच आपण पाहिलं तर बाटली बॉय बिग बॅश ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये विजेत्या संघाचा संघ मालक म्हणून संतोष सिंग यांच्याकडे पाहिलं जाईल. दिलदार व्यक्तिमत्व आहे, क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आहे संतोष सिंग यांचा. हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. थँक्यू सो मच संतोषजी सिंग, आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवली. थँक्यू. या आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. धन्यवाद. आता आजच्या या दिवसातील शेवटच्या सामन्याला सुरुवात होते. एका बाजूला सुरेश बने 11 आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रिवाण अंतरा काव्या 11. जशी या सामन्याला सुरुवात होईल, विनंती असेल माझे साथी समालोचक रोशनजी पातडे, आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद. आणि एक पुरस्कार देखील आलाय. जर सिद्धेश भोसलेने या मॅच मध्ये अर्धशतक झळकावलं तर भगवान सावंत आणि दिलीपभाई गवस यांच्याकडून 2000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. येस, ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. आणि या ठिकाणी अमय बिरमोलेसाठी सुद्धा पुरस्कार आलाय. अमयच्या प्रत्येक विकेटसाठी महेशजी सुर्वे यांच्याकडून 1001 रुपयांचं पारितोषिक असणार आहे या मॅच मध्ये. चला आता मात्र 5वा संघ ठरला शिवडी मुंबईकर्स, जो सुपर 6 मध्ये क्वालिफाय होतोय. या मॅच मध्ये मात्र आता बघूया काय घडतंय. एका बाजूला प्रिवाण अंतरा काव्या आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय सुरेश बने 11. सामन्याला होईल सुरुवात. पहिलं षटक घेऊन अमय बिरमोले बॉलिंग मार्क वरती. पहिल्या बॉलसाठी स्ट्राईक वरती सिद्धेश भोसले. पहिलाच बॉल वाईड लाईन यॉर्कर करायचा प्रयत्न तिकडे. पहिला चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेला आणि यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आणखीन एक स्टार खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो, अर्थात नायगावचा हिरा अजित मोहिते. निर्धाव चेंडून सुरुवात झाली आहे या शेवटच्या सामन्याला. वातावरण तापलंय सध्या. मैदान मात्र आपण जर पाहिलं तर प्रेक्षकांनी खचाखच भरलंय. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं या षटकारासोबत सिद्धेश भोसले बरोबरच हार्दिक स्वागत आहे. पहिला षटकार. आणि बेस्ट बॉईज संघाचे दुर्वेश सारंग आपल्याला मी विनंती करतोय, आपण जिथे कुठे असाल आपण लवकरात लवकर व्यासपीठावरती यायचंय. संघ मालक दुर्वेशजी सारंग, आपल्याला विनंती असेल आपण कृपया व्यासपीठावरती या. दरम्यान पहिला षटकार अर्धशतकासाठी पारितोषिक आहे. तर अमयच्या विकेटसाठी सुद्धा बक्षीस आहे, म्हणजे दोन्ही खेळाडूंवरती पारितोषिक लागलंय. दरम्यान सेन्सिबल क्रिकेट या वेळेला सिद्धेश खेळतोय. षटकारानंतर एकेरी धावेचा प्रयत्न होतोय. सात धावा स्कोरबोर्ड वरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला मात्र स्विंग यानं मिस होतोय. बॉल झालाय सरळ अजित मोहिते